नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या बिहाइंड द सीन मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. गेले कित्येक दिवस आपण कोरोना संदर्भातल्या वेगवेगळ्या मुलाखती घेतोय आणि आजची मुलाखत कदाचित सगळ्यांसाठी आवडीची आणि महत्वाची असेल, कारण आजची मुलाखत आपल्या पोटाबद्दल आहे, पोटपूजेबद्दल आहे. आणि मी थिंक बँक मध्ये पहिल्यांदाच स्वागत करतो जयंती कठाळे मॅडमचं. मॅडम, मनापासून स्वागत. जय हिंद. नमस्कार एव्हरीबडी. नमस्कार विनायक. Thanks a lot for calling me on this platform and giving me an opportunity to talk lot of people. येस. सो जयंती मॅडमची ओळख सगळ्यांना आहेच. पूर्ण ब्रह्म नावाची हॉटेलची चेन त्या चालवतात आणि अत्यंत फेमस अशा फूड सेक्टर मधल्या व्यक्ती आहेत. त्यामुळे आज आपण त्यांच्याशी अर्थातच फूड बद्दल सगळंच बोलणार आहोत. माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की कोरोनाचा नक्की तुमच्या सेक्टरवरती काय परिणाम झालाय? हॉटेल्स बंद आहेत तर सगळ्यांना माहिती आहे, पण त्याच्या पलीकडे नक्की काय काय इम्पॅक्ट झालाय? Before I start anything, okay, Vinayak, before I start anything, I would like to share एक शेरोशायरी करायची इच्छित आहे. ओके, आणि दॅट इज व्हॉट वी आर डुईंग. ओके, तर ती शेरोशायरी अर्ज किया है. ये मंजिलें बड़ी जिद्दी होती है, ये मंजिलें बड़ी जिद्दी होती है, हासिल कहाँ नसीब से होती है, मगर वहां तूफान भी हार जाते हैं जहाँ कश्तियां जिद पे होती है. बहुधा ही परिस्थिती आहे फूड सेक्टर मधल्या सगळ्यांची. आम्ही लोक, तुमच्यासाठी लॉकडाऊन होता, आमच्यासाठी लॉकडाऊन कधी नव्हताच. मी रोज पूर्ण ब्रह्मला जाते. पूर्ण ब्रह्मच्या आज 11 सेंटर्सवर टोटल 120च्या वर एम्प्लॉई काम करतात आहेत. आणि सलग सकाळी 9 ते रात्री 7:30. Sample complete. Ready to continue?